होणं हाच खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्देश असू शकतो. म्हणून की त्वंत कासिलुलितात पतिताम विमानात भक्तिमोह प्रवहिताम. त्यासाठी हे देवा मला भक्ती द्या, मला तुमची कृपा द्या. मी काही मागत नाही. खरं म्हणजे ध्रुव आला होता तपश्चर्याला कोणत्या भावनेतून की मला राज्यासन मिळावं, राज्याचा अधिकारी मीही असावा या अहमहमिकेतून आला होता, रागाने आला होता. पण नंतर मात्र तो विरघळून गेला. नंतर मात्र त्याला ही भावना आली नाही की मला राज्याचा अधिकार मिळावा. तो म्हणाला देवा मला काहीच नको, मी फक्त तुमच्या चरणाच्या सेवेमध्ये मी तल्लीन आहे, मला काही नको. नेशे भगवत गुण कथामृत पान मत्तः. जे भगवत गुणाच्या पानाने मत्त झालेले आहेत, केवळ भगवत गुणांच्या नादामध्ये भगवत गुणाच्या कथनामध्ये जे तल्लीन आहेत, आत्मविस्मृत आहेत, आत्मविस्मरण स्वतःला देखील विसरलेले आहेत. आणि म्हणून मत्त शब्द वापरलाय. मत्त म्हणजे काय, दारू पिलेला या अर्थाने नाही. आत्मविस्मृत, कशाचंही स्मरण नाही. भगवंताच्या कथेच्या तल्लीनतेमध्ये कशाचंही स्मरण नसलं पाहिजे. ते न स्मरंती तद्राम प्रेयमीश मर्त्यम. आणि म्हणून हे देवा मला तुम्ही भवदीय पाद, तुमचं पदचरण पदकमल, तुमच्या पदकमलाची सेवा हीच मला श्रेष्ठ दर्जाची वाटते, अपेक्षित वाटते. म्हणून ध्रुव भगवंताला प्रार्थना करतो आणि म्हणतो की भक्त सुद्धा तुमच्या चरणामध्येच रममाण होतात. अहो तुमच्या चरणाचा जो सुगंध आहे, तुमच्या चरण पंकजाचा जो सुगंध आहे, त्या सुगंधामध्ये भक्त भ्रमर असल्याप्रमाणे जणू काही भक्त हे भ्रमर आहेत. आणि हे भ्रमर ज्ञानेश्वर माऊलींनी नाही का या भ्रमरासंबंधी लिहिताना, तू हे भ्रमरा सांदी तू अवगुणू रे भ्रमरा, असं म्हणून त्या भ्रमराचं वर्णन केलेलं आहे. आणि हा भ्रमर भगवंताच्या चरणाशी, भ्रमर म्हणजे मन, कारण मन कसं आहे, चंचल आहे. आणि भ्रमर देखील चंचल आहे, भुंगा देखील चंचल आहे. असं चंचल असलेलं मन फक्त भगवंताच्या चरणकमलामध्येच रममाण होतं. म्हणून चरणकमल हे तुमचं इतकं सुगंधी आहे की भक्त तुमच्या चरणकमलाला सोडत नाहीत. तेव्हा मला देखील तुम्ही, आता या ठिकाणी ते म्हणतात त्वम नित्यमुक्त परिशुद्ध विबुद्ध आत्मा कुटस्थादि पुरुषो भगवंत दिशाहा. इथे त्यांनी भगवान कसा आहे आणि जीव कसा आहे याची तुलना केलेली आहे. भगवान हा कसा आहे, त्वम नित्यमुक्त परिशुद्ध विशुद्ध आत्मा, तुम्ही नित्य मुक्त आहात. आणि आत्मा म्हणजे आपला जीव हा नित्यबद्ध आहे, पण भगवंताच्या कृपेनेच मुक्त होऊ शकतो. तो बद्ध आहे, तुम्ही मुक्त आहात, जीव बद्ध आहे, पण तुमच्या कृपेने तो मुक्त होऊ शकतो. कूटस्थादि पुरुषो, भगवान कूटस्थ आहे आणि जीव हा मात्र या ठिकाणी विकारी आहे. तुम्ही अविकारी आहात, तुम्ही शुद्ध आहात, जीव अशुद्ध आहे. आणि तुम्ही त्रिगुणाचे स्वामी आहात, षड्गुणैश्वर्य संपन्नता तुमच्यामध्ये, आणि तुम्ही गुणरहित देखील आहात. आणि हा जीव मात्र या त्रिगुणामध्ये अडकलेला आहे, तो गुणाधीन आहे. तुम्ही गुणाधीश आहात आणि तो गुणाधीन आहे. जीव गुणाधीन आहे आणि तुम्ही गुणाधीश आहात. त्याप्रमाणे ते म्हणतात यद कुटस्थादि पुरुषो भगवंत दिशाहा यद बुद्ध्यवस्थिती मखंडित दया स्वदृष्ट्या दृष्टासितामवधिको व्यतिरिक्त आस्ये. त्याप्रमाणे हे देवा तुम्ही भक्ताचं रक्षण करता, एकीकडे भक्ताला प्रेमही देता आणि दुसरीकडे अनेक संकटातून त्याला वाचवता. उदाहरण फार सुंदर दिलंय. उदाहरण दिलंय वाश्रेव वत्सक. आता वास्तविक हा शब्द अपरिचित आहे. वाश्रेव, वाश्र म्हणजे गाय, पण आपल्याला धेनू माहित आहे, आपल्याला गो माहित आहे, वाश्र माहित नाही. तेव्हा भागवतामध्ये असे अनेक शब्द आहेत जे अपरिचित आहेत, माहीत नाहीत आपल्याला. पण वाश्रेव शब्द वापरून त्यांनी गाय जशी आपल्या वत्साला दूधही देते आणि एखाद्या वाघापासून, लांडग्यापासून त्याचं रक्षणही करते, ती आपल्या वासराचं रक्षणही करते आणि दूधही देते. दोन्ही गुण, दोन्ही शक्ती जशा गायीमध्ये, त्याप्रमाणे देवा तुम्ही भक्ताला प्रेमही देता, अमृतपानही करविता आणि त्यांचं रक्षणही करता वेगवेगळ्या संकटामधून. म्हणून ते म्हणतात
वाश्रेव वत्सकमनुग्रही का तो रोमान. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा, ध्रुवानी स्तुती केली भगवंताची आणि मग भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणतात, हे ध्रुवा, तुझ्या या स्तुतीला मी प्रसन्न झालो. आता तू असं कर, घरी जा. तत्प्रयच्छामी भद्रंते दुराम सुब्रत. वास्तविक माझं दर्शन दुष्प्राप्य आहे. मोठमोठ्या मुनिजनांना देखील मी गवसत नाही, सापडत नाही. माझा शोध लागत नाही, पार लागत नाही. परंतु तू 5 वर्षाचा असताना मला प्राप्त करून घेतलं. तू आता यानंतर यत्र ग्रहक्ष ताराणाम, तुला मी राज्यासन काय म्हणतोस? राज्यासन तर नष्ट होणार आहे. 100 वर्षांनी, 500 वर्षांनी, 1000 वर्षांनी. शेवटी राज्यासन किती दिवस राहील? पण तुला मी असं स्थान देतो की जे स्थान कुणीच घेऊ शकणार नाही. यत्र ग्रहक्ष ताराणाम ज्योतिषाम चक्रमाहितम. तुला मी अढळ स्थान देतो जे कधीच नष्ट होणार नाही. आणि या संबंधीचं वर्णन आपल्याला पंचमस्कंधामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की ध्रुव हे जे आपण म्हणतो, तो ध्रुव अढळ आहे, तो ढळत नाही. त्याच्या भोवती सगळं ब्रह्मांड फिरतंय. ध्रुवामध्ये अशी एक शक्ती आहे. आणि हे जे सगळे महात्मे आहेत जे मुक्त झालेले असतात, ब्रह्मदेवाच्याही पलीकडे जातात. ब्रह्मदेवाला तरी 2 पदार्थ आयुष्य आहे, पण काही काही मुक्तात्मे ब्रह्मदेवाच्याही पुढे गेलेले असतात, ब्रह्मलोकाच्याही पुढे. ते ध्रुवाच्या ठिकाणी जातात. ध्रुवगती त्यांना प्राप्त होते. तेव्हा तू अशा ग्रहनक्षत्राणाम, ज्याच्या भोवती सगळे ग्रह, नक्षत्र, तारा, ज्योतिषचक्र, त्याप्रमाणे सगळं शिशुमार चक्र ज्याच्या भोवती फिरतंय, असं तुला आढळ स्थान मी देणार आहे. मेढ्या गोचक्रवस्थानू. मेढ्या, ज्याप्रमाणे एखादं जनावर मेढीला बांधलेलं असावं आणि ते जनावर त्या मेढीच्या भोवती फिरावं, त्याप्रमाणे ती मेढ जशी स्थिर असते, त्याप्रमाणे हे स्थिर अशा प्रकारचं पद मी तुला देतो. स्थिर पद देतो. राज्यासन तर अस्थिर आहे. तेव्हा मेढ्या गोचक्रवस्थानू परस्तात कल्पवासिनाम, त्या ठिकाणी तू राहा. आणि 1 कल्पभर त्या ठिकाणी तू राहा. 1 कल्प. धर्मोग्ने कश्यप शुक्रो. आणि ज्यावेळे हे सगळे तारका तुला प्रदक्षिणा घालतील, सगळ्या ग्रह, नक्षत्र, तारका, ज्योतिषचक्र, सगळं ब्रह्मांड तुला चरंती दक्षिणीकृत्य भ्रमंतो यस्थ तारका, हा तुला प्रदक्षिणा घालतील, गोल गोल फिरतील. आणि आजही ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र तू आता घरी जा. 36,000 वर्ष राज्य तू करशील. आणि हेही सांगून ठेवलं की तुझा भाऊ उत्तम हा शेवटी मारला जाईल. आणि भ्राते युत्तमे नष्टे, मृगया करण्यामध्ये तो जाईल आणि मृगया करताना तो नष्ट होईल. ही भविष्यवाणी सुद्धा सांगितली. आणि अन्वेषंती वनम माता, त्याची आई सुरुची ती दावाग्नीमध्ये स्वतःला भस्मसात करून घेईल. पहा काय दुर्गती होते एखाद्या माणसाची. जर आपण सत्वस्थ माणसाला त्रास दिला तर त्याची दुर्गती काय होते याचं वर्णन इथे केलेलं आहे. ती जी अन्वेषती वनम माता दावाग्निम सांप्रवेक्षती, म्हणजे उत्तमही मारला जाईल आणि त्याच्या आईला सद्गती नाही मिळणार. कारण सुनीती पुढे विमानात बसून गेलेली आहे, पण सुरुची नाही गेली, ती दावाग्नीमध्ये भस्मसात झाली. तेव्हा हे होईल असं त्याने सांगितलं. इष्ट्वा माम यज्ञहृदयम यज्ञ पुष्कल दक्षिणैहि. आणि जा म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि ताबडतोब भगवान गुप्त झाले. मैत्रेय म्हणतात, विदुरा, याप्रमाणे स्वमगात गरुड ध्वजा, गरुडावर बसून भगवान निघून गेले. विदुर म्हणतात, मग पुढे काय झालं ते आम्हाला सांगा. मैत्रेय म्हणतात, हे भगवान निघून गेल्यानंतर पुन्हा ध्रुव म्हणला, अरे मला देव काय म्हणाले, 36,000 वर्ष राज्य. अरे देवाला मी मुक्ती का नाही मागितली? 36,000 वर्ष राज्य. आणि मी होश म्हणत गेलो, माझा भुरळच पडली. देव प्रसन्न झाला तर भुरळ पडते, काय मागावं कळत नाही. आपण स्तंभित होतो, मुकवत आपलं वदन होतं. ते म्हणतात असू द्या. आणि मग तिथून निघाले. आल्याबरोबर त्या सगळ्या वनामधून पुढे येत येत राज्यापर्यंत आले. इकडे राजाला कळालं ध्रुव महाराज येत आहेत. आता साधं एखाद्याला मंत्रीपद मिळालं तर लोक जय जयकार करतात. इथे तर आढळ पद मिळालंय आणि ते भगवंतानी दिलंय. भगवान प्रसन्न झालाय, अजून काय पाहिजे. सगळे त्याच्यासमोर नम्र हात जोडून राजाला कळाल्याबरोबर राजा त्याला सामोरा आला. पहा फरक किती आहे.
जाताना कोणी त्याला विचारलं नाही, कुत्र नव्हतं समोर, अरे तू कुठं चाललास, नको जाऊ असं सुद्धा कोणी म्हणलं नाही. पण जेव्हा भगवान प्रसन्न झाले, त्याला सर्व सामर्थ्य प्राप्त झालं, भक्त म्हणून श्रेष्ठत्व मिळालं, त्यावेळेला सदस्वम रथमारूह्य राजा स्वतः सामोरा आला, घोड्यावर बसून आणि रथावर बसून. रथाला घोडे लावून तो आपल्या राज्याच्या समोर आला आणि कार्तस्वर परिष्कृतम अत्यंत उत्कंठायुक्त स्वराने ध्रुवाकडे पाहत होता. त्याला ध्रुवाचं स्वागत करायचं होतं. शंख वाजले, दुंदुभी वाजल्या, त्याचप्रमाणे ब्रह्मघोष झाले, वेणू वाजू लागल्या, ब्राह्मण सगळे आले, कुलवृद्ध आले, सगळे दुतर्फा त्या नगरामध्ये ध्रुव महाराजांचं स्वागत करण्यासाठी. सुनीती सुरुची सस्य, सुनीती आली, सुरुची आली, ह्या दोघी माता आल्या आणि त्या अलंकार धारण करून सामोरं कसं जावं याचं वर्णन आहे. सालंकृत यावं. आपण कहाणीमध्ये वाचतो ना की लक्ष्मीच्या समोर कसं जावं, आपल्या पतीच्या समोर कसं जावं, राजाच्या समोर कसं जावं, तर सालंकृत जावं. फाटकं कपडे घालून, वाईट तोंड करून, रडत आपण कहाणीमध्ये वाचतो महालक्ष्मीच्या. तेव्हा असं जाऊ नये. का तर ते अभद्र आहे, अमंगल आहे, त्याने अमंगलता प्राप्त होते. म्हणून कसं सुवर्णभूषित ही वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार धारण करून आरुह्य शिबिकाम, ह्या सगळ्या राण्या शिबिकामध्ये बसून आल्या. राजा रथामध्ये बसून आला आणि या वेळेला सगळीकडे कदली स्तंभ उभारलेले होते, चंदनाचे सडे टाकलेले होते, आंब्याचे पानं लावलेले होते, तोरणं लावलेले होते, सर्वत्र दीपावली, आपण जसं दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे सगळीकडे दिवे लावलेले होते. आणि आता जिग्न मुहूर्त अग्नी याप्रमाणे आल्याबरोबर ध्रुव महाराजांना पाहिलं. ध्रुवाला पाहिलं, आपला मुलगा आज भगवान प्रसन्न करून आलेला आहे, आढळ पद प्राप्त करून घेऊन आलेला आहे. आल्याबरोबर आधी पिता समोर आला, पित्याला त्याने नमस्कार केला, पित्याला नमस्कार केला. आता या ठिकाणी भक्त म्हणून तो किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळतं. 5 वर्षाचं वय, पण समज किती आहे. वडिलांना नमस्कार केला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि ननाम मातरो शेषणा, आईला नमस्कार केला. ते पहिल्यांदा सुरुचीला नमस्कार केला की तुझ्यामुळे मला भगवान मिळाला, याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुझ्यामुळं मला त्रास झाला नाही, और तुझ्यामुळं मला देव मिळाला. तू जर मला बोलली नसती तर मला तपश्चर्या करायची बुद्धी झाली नसती. म्हणून तुझ्यामुळे मला भगवंताचं दर्शन झालं. म्हणून पहिल्यांदा सुरुचीला नमस्कार केला. सुरुचिस्तम समुत्थाप्य, तिलाही आनंद वाटला. तिच्या पायाशी ध्रुवाने डोकं ठेवलं आणि तिने एकदम त्याला आलिंगन दिलं. डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. सुनीती आली, तिने तर आपल्या डोळ्यातल्या अश्रूने त्याला नहुस घातलं. तस्मै नमंती भूतानी, अहो ज्याला सगळे जग नमस्कार करतं तो आज आपल्या आई वडिलांना नमस्कार करतोय. उत्तमश्च ध्रुवश्च, उत्तम आला. त्यांनी आपल्या भावाला आलिंगन दिलं. याप्रमाणे सर्वांनी त्याचं स्वागत केलं आणि मग मोठ्या ब्रह्मघोष सह मंत्र, त्याचप्रमाणे स्वागत, वेगवेगळ्या भेरी, मंगलवाद्य यांच्यासह तो राज्यामध्ये आला. आपल्या महालामध्ये त्याला आणलं. लाल्यमानम जनैरैवम, सगळे लोक दुतर्फा पाहत होते. त्याच्यावरती पुष्पवर्षाव चाललेला होता. सगळे लोक त्याचा जय जयकार करत होते. ध्रुव महाराज की जय, ध्रुव महाराज की जय. याप्रमाणे लाजाक्षते पुष्पफलैही, सगळीकडे लाह्या टाकलेल्या होत्या, दही टाकलेलं होतं, फुलं टाकलेले होते, तंडुलीर, त्याचप्रमाणे तांदूळ, हे सगळीकडे अर्थात अक्षता सर्वत्र टाकलेल्या. ध्रुवाय पथे दृष्टाय, ज्या मार्गावर तो जाणार त्या मार्गावर सगळीकडे फुलंच अंथरलेले होते. फुलांचा जणू काही सगळा रस्ताच फुलांचा केलेला होता. आणि दुर्वा, फुलं, अक्षता यांनी सगळा रस्ता भरून गेला. उपजंगू प्रयुंजाना वाचल्या सतीही, याप्रमाणे लालितो नितराम पित्रा. आणि मग सगळीकडे त्याचं स्वागत झालं. निशाणं लागले होते, त्याचप्रमाणे कदली स्तंभ उभा केलेले होते. सर्वत्र प्रत्येकाच्या घरामध्ये, घराच्या द्वारी प्रत्येकाच्या द्वाराच्या समोर पूर्ण कुंभ भरून ठेवलेले होते. मंगलतेचं प्रतीक आहे. याप्रमाणे पूर्ण कुंभ, जलकुंभ भरून ठेवलेले, आंब्याचे तोरणं लावलेले,
कदली स्तंभ उभे केलेले आणि हे त्यांना त्याच्या शयनगृहामध्ये आणलं. पया फेन निभाशय्या, मोठा पांढरा स्वच्छ जसं जणू काही फेस असावा तशी त्याची शय्या होती आणि त्याला सुंदर अशा प्रकारचं अस्तरण लावलेले होते. वरतून मोत्याच्या झालरी लावलेल्या होत्या. असं आसनं टाकलेले होते. अनेक स्त्रिया त्या ठिकाणी त्याच्या दासी सेवेमध्ये होत्या. तिथे उद्यानं होते, उपवनं होते, हंस कारंडव इत्यादी पक्षी त्या ठिकाणी होते. म्हणजे त्याचं जे रहिवास होता, निवास होता, तो निवास सुद्धा मोठा सुंदर करून ठेवलेला होता. आणि त्या ठिकाणी आता ध्रुव महाराज राहू लागले. नंतर वनम विरक्त प्रातिष्ठत. नंतर राजाने विचार केला, झालं आता 2 मुलं, आता आपण आपल्या वनामध्ये जावं. जुन्या काळातली पद्धत अशी होती की आपलं कार्य संपलं तर पुन्हा संसारात राहत नव्हते. आधी ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थाश्रम आणि मग वानप्रस्थाश्रम, सगळं सोडून वनात जायचं. राजांनी सगळं सोडून वनात गेले. वनम विरक्त प्रातिष्ठत. याप्रमाणे वनामध्ये राजा निघून गेला. आणि इकडे मैत्रेय म्हणतात विदुरा, मग प्रजापती दुहितरम. घटना अशी घडली की ध्रुवाने प्रजापती शिशुमारची पुत्री भ्रमी हिच्याबरोबर विवाह केला. तसंच दुसरा देखील विवाह त्याचा झाला, तो वायुपुत्री इला हिच्यासोबत. त्या भ्रमीपासून त्याला कल्प वत्सर असे 2 मुलं झाले आणि इलेपासून उत्कल नावाचा पुत्र झाला आणि एक कन्या झाली. याप्रमाणे उत्तमाचा मात्र विवाह झाला नाही. उत्तम अविवाहित राहिला आणि एके दिवशी तो मृगया करत करत एका ठिकाणी गेला, हिमालय पर्वताच्या तिथे. तिथे काही यक्ष होते. त्या यक्षाने याला ठार मारलं. यक्षाने ठार मारल्याबरोबर ही घटना ध्रुवाला कळाली. ध्रुव आपल्या सैन्यासह आपल्या भावाचा वचपा काढण्यासाठी, आपल्या भावाला मारलं ज्या यक्षाने, त्या यक्षाला ठार करण्यासाठी हे आले. आणि आल्याबरोबर हातात धनुष्यबाण घेतले. हजारो यक्षांचा विध्वंस करून टाकला. परंतु यक्षाच्या मागे कुबेर होता, त्याचा प्रमुख धनद. हा कुबेर त्याच्या मागे उभे राहिला आणि कुबेराने अनेक माईक अशा पद्धतीने युद्ध करायला सुरुवात केली. माया सगळीकडे निर्माण केली. माईक युद्ध सुरू केलं. भासमान होऊ लागलं. ध्रुव म्हणला, अरे असं माईक युद्ध माझ्याशी करू लागले, आता मी नारायणास्त्र जोडतो. नारायणास्त्र म्हणजे त्याला पर्याय नसतो. ब्रह्मास्त्राला तरी ब्रह्मास्त्र आहे, नारायणास्त्राला फक्त नमस्कार करावा लागतो. नाही तर नारायणास्त्र तुमचा घात करतं. नारायणास्त्र जोडलं आणि धनुर्विस्फुर्जयं दिव्यम, धनुष्य जोडलं, धनुष्याला बाण जोडला. हा बाण कसा होता याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे धनुष्य कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे केल्याबरोबर एकदम यांना लक्षात आलं की बस आता आपण या ठिकाणी वाचू शकत नाही, आपण मरणार, आपले सगळे लोक ठार होणार, सगळा विध्वंस होईल. हे पाहिल्याबरोबर भल्लय संचिद्यमानानाम, आणि हजारो लोकांना यांनी मारायला सुरुवात केली. महावृदे कंचन मानवोत्तमः. याप्रमाणे त्या धनुष्याला बाण जोडता क्षणीच सगळे घाबरले आणि सगळीकडे हाहाकार झाला. मनु हे यांचे आजोबा मनु तिथे आले आणि मनुनी ध्रुवाला उपदेश करायला सुरुवात केली. मुनय ऊचुहु अवतानपा देवगंस्तु सार्गधन्वा देवक्षणोत. मनु आले. मनु म्हणाले, थांबा थांबा थांबा, अरे ध्रुवा, नातवाला उपदेश करतायत. अरे ध्रुवा, तू एवढं धनुष्य जोडलं, त्याला बाण जोडला, हा बाण साधा नाहीये, हे प्रत्यक्ष नारायणास्त्र आहे. सुवर्ण पुंका कलहंस वाससा, एखाद्या कलहंसाप्रमाणे पांढरा स्वच्छ त्याला पिसारे होते आणि हजारो त्याला धारा होत्या. सुपर्ण मुंडद फणा इवा हया, ज्याप्रमाणे एखादा गरुड आल्याबरोबर सगळे सर्प त्रस्त होतात, सर्पाला भीती वाटते, तसं हे भगवंताचं नारायणास्त्र पाहिल्याबरोबर सगळे थरथर थरथर कापू लागले. आणि मग मनु मात्र त्याच्या समोर आले आणि मनुने सांगितलं, थांब, हे अस्त्र सोडू नकोस, कारण या अस्त्राने सगळं जग नष्ट होईल. एका मुलासाठी, एका तुझ्या भावासाठी तू सगळ्या जगाला वेठीला धरणारस का? अलम वत्साती रोषेण. थांब थांब थांब, पुरे झालं. अलम, पुरे पुरे पुरे. जेवढा या ठिकाणी घात झाला, जेवढं लोक ठार झाले,
जेवढं सैन्य नष्ट झालं तेवढे पुरे, आता यापेक्षा जास्त संहार नको. अलम वत्साती रोषेनं तमोद्वारेनं पापमना. मला कळालं, हे वत्सा, हे माझ्या नातवा, तू तुझ्या भावाचा केवळ सूड उगवायचा म्हणून हा सगळे यक्षाचा विध्वंस करायचं ठरवलंय. पण आता अनेक अनागस, अनेक निरागस, अनेक निरपराधी या ठिकाणी ठार होऊ लागलेले आहेत. तेव्हा नायम मार्गो ही साधूनाम. अरे हा मार्ग नाहीये. साधूने असं वागू नये, सज्जनाने असं वर्तन करू नये. ऋषिकेशानुवर्तीनाम. भगवंतांनी हा मार्ग दिलेला नाही. अरे इतक्या 5 वर्षाच्या वयामध्ये तू प्रत्यक्ष भगवंताला प्रसन्न केलंस आणि आता तू पुन्हा एकदा हे सगळं विस्मरण होऊन मायेच्या अधीन झालास आणि मायेच्या अधीन होऊन तू केवळ आपल्या भावाला मारलं म्हणून युद्ध करू लागलास. अरे शेवटी मारणारा हे यक्ष नव्हता, मारणारा यक्ष नाहीये, मरणारा तुझा भाऊ नाहीये. का तर काळच मारतो आणि जीवाला जन्माला आलेल्यानंतर मरण स्वाभाविकच आहे. सोनंदोनंत कर कालो कादिराधिकतो व्यय जन्म जनेन जनंदा मारण मृत्युरांतकम. निर्माण करणं, नष्ट करणं हे काळाच्या स्वाधीन आहे आणि काळ भगवंताच्या स्वाधीन आहे. त्यामुळं तू हे थांबव. आता असं म्हटलं न त्याचे पुत्रक भ्रातूर, तुझ्या भावाला मारलं हे खरंय, पण पुंसो दैवम ही कारणम. दैव सगळ्याला कारणीभूत आहे. तेव्हा दैव, त्याचं दैव होतं, तो ठार झाला. तेव्हा तू आता त्याचा विनाकारण विचार करू नकोस. म्हणून म्हणून म्हणतात प्रत्येक माणसाच्या नाकामध्ये वेसण घातली भगवंतानी. तुम्ही म्हणतात कुठे दिसती मला वेसण? ही कर्माची वेसण आहे. प्रत्येकाच्या नाकामध्ये गावो यथा वैनसी दामयंत्रिता. ज्याप्रमाणे बैलाच्या किंवा गाईच्या नाकात आपण वेसण घालतो आणि तिला वेळेला आपण आखडून बांधतो, ते जसं वेसण असते तशी प्रत्येक माणसाच्या नाकामध्ये देवानी दैवाची वेसण घातली आहे. तो कुठेही जाऊ शकत नाही. दैवाच्या पुढे माणसाला जाता येत नाही. दैवाधीन आहे माणूस. त्यामुळे गावो यथा वै नसीदाम यंत्रिता या पंचवर्षोजनी त्वम विहाय. बालपणी तू भगवंताला प्रसन्न केलंस आणि केवळ 5-6 महिन्यामध्ये तू भगवंताला प्रसन्न करून घेतलंस. तू अलौकिक भक्त आहेस. तेव्हा आता एवढं मी तुला सांगतो, आता तू घरी जा. आता यानंतर ते म्हणतात, हे ऐकलं ध्रुवानी नमस्कार केला आणि मैत्रेय म्हणतात विदुरा. याप्रमाणे ध्रुव परत घरी आले. धनदौ वाच. यानंतर धनद म्हणजे कुबेर यांनी देखील ध्रुवाला वंदन केलं, नमस्कार केला आणि गोप्तारम धर्मसेतू नाम. तुम्ही धर्मसेतू, धर्मरक्षक आहात आणि तुम्ही एवढे 36,000 वर्ष राज्य केलंय. भोगय पुण्यक्षयम. आणि मैत्रेय म्हणतात विदुरा, ध्रुवानी कसं आपलं सामर्थ्य या ठिकाणी प्रगट केलं हे तर दाखवलंच, पण त्याचबरोबर तो या सगळ्या संसारातून मुक्त कसा झाला हे सांगताना ते म्हणतात भोगाने पुण्यक्षय केला. आता समजा आपण एखादं पुण्य केलं तर पुण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल ना. जसं पापाने जन्म आहे तसं पुण्याने जन्म आहे. मग पाप आणि पुण्य दोन्ही नष्ट झालं पाहिजे. मग कसं नष्ट करावं? यासाठी त्याला भोगायला सांगितले, कारण भोगाने पुण्याचा क्षय होईल. म्हणून भोगय पुण्यक्षयम कुर्वन न भोगय रशुभक्षयम. याप्रमाणे ते म्हणतात की भोगाने पुण्यक्षय आणि त्यागपूर्वक यज्ञाच्या अनुष्ठानाने पापक्षय. पापक्षय झाला आणि पुण्यक्षय झाला की मुक्ती आहे. पण पाप जरी असलं तरी जन्म आहे आणि पुण्य जरी केलं तरी जन्म आहे. म्हणून पाप आणि पुण्य दोन्ही नसलं म्हणजे जन्म नाही. मग असं उणे म्हणजे आपल्याला आपल्यातून वजा करून घ्यायचं आहे ना. तर हे वजा कसं करायचं? तर भोगाने पुण्याचा क्षय करायचा आणि यज्ञादी कर्माने अनुष्ठानाने पापाचा क्षय करायचा. हीच गोष्ट प्रल्हादाच्या कथेमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. भोगेन पुण्यम कुशलेन पापम असं तिथं नृसिंह म्हणतात. याप्रमाणे या पद्धतीने ध्रुवाने पाप आणि पुण्य दोन्हीचा क्षय केला आणि बद्रिकाश्रमामध्ये गेले. बद्रिकाश्रमात गेल्यानंतर तिथे तपश्चर्या केली. अनेक मुनी त्या ठिकाणी होते, मुनिगण त्या ठिकाणी होते. त्यांनी तपश्चर्या करून शांत डोळे झाकल्याबरोबर आकाशातून विमान आलं. सदर्श विमानाग्र ध्रुवा. आणि विमानामधून
भगवंताचे पार्षदगण त्या ठिकाणी सुनंद आणि नंद हे दोघं आले. भगवंतासारखीच रूप होतं त्यांचं, चतुर्भुज होते, पितांबर धारण केलेला, त्याचप्रमाणे वनमाला गळ्यात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आणि डोक्याला किरीट, कानात कुंडल, असे त्यांचं रूप भगवंतासारखंच. ते खाली उतरले आणि ध्रुव महाराजांना म्हणले, महाराज चला तुमच्यासाठी विमान आलंय. सगळे मुनी बघू लागले, हा याच्यासाठी विमान आलं, आमच्यासाठी नाही आलं का? म्हणले अजून तुमचं शिल्लक राहिलंय पापपुण्य. त्याप्रमाणे जेव्हा यांचं पापपुण्य पूर्ण समाप्त झालं तेव्हा विमान आलं. आता विमान उंच होतं. ध्रुवानी विचार केला, ते म्हणले विमान उंच आहे, मला जरा बुटके होते, ते पाय टाकता येईना. तेवढ्यात मृत्यू समोर आला. मृत्यूने हात जोडले, महाराज माझ्यावरती पाय द्या म्हणले. मग मृत्योर मूर्ध्ने पदं दत्वा, मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला आणि मग विमानामध्ये दुसरा पाय टाकला. याचा अर्थ शरीर हे नवं शरीर धारण केलं, ते शरीर तिथं टाकून दिलं. कारण मृत्यू हा शरीर आलाय, आत्म्याला नाहीये. म्हणून शरीराला स्पर्श झाला त्या मृत्यूचा आणि आपण म्हणतो ना अमर झाले, मृत्युंजय. मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय. तर मृत्यूवर कोण विजय मिळवू शकतो? शेवटी कीर्ती हीच मृत्यूवर विजयकारक आहे. तुमचं नाव शिल्लक राहतं, देह शिल्लक राहत नसतो. म्हणून नाव शिल्लक राहतं, तुमची कीर्ती शिल्लक राहते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, रामदास स्वामी म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माणसाने कीर्ती रूपाने शिल्लक राहायला पाहिजे. म्हणून मृत्यूवरती मात केली. मूर्ध्निपदं दत्वा असं त्यांनी म्हटलंय. मृत्यूवर मूर्ध्निपदं दत्वा आरोग्यग्रत भूतम. आणि त्याच्यावर चढल्याबरोबर त्यांनी विचारलं, माझी आई कुठे? ते म्हणते बा पुरो याने न गच्छती. ते काय तुझी आई चालली म्हणे पुढे, पुढच्या विमानामध्ये. हा वा वा वा, आनंद वाटला. आणि याप्रमाणे त्यांना ध्रुवगती प्राप्त झाली. ही ध्रुवगती आजही हे ध्रुव आढळ आहे, त्याच्या भोवती सगळं ब्रह्मांड फिरतंय. हजारो या ब्रह्मांडामध्ये किंवा या पूर्ण अवकाशामध्ये केवळ एकच सूर्यमाला नाही आहे, अशा हजारो सूर्यमाला आहेत, हजारो ग्रहमाला आहेत आणि या सगळ्या फक्त ध्रुवाभोवती फिरत आहेत. याप्रमाणे पुढे त्यांनी सांगितलं. मैत्री म्हणतात, विदुरा असं याचं चरित्र जो पौर्णिमेला सिनीवाली द्वादशी याला श्रवण करील त्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्याला देखील सद्गती प्राप्त होईल. दिनक्षय व्यतिपाते, व्यतिपाताला जो ऐकेल, श्रावय श्रद्धाधानम तीर्थपादपदाश्रया, तो मुक्त होईल. अशा पद्धतीचं याला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक अध्यायाला आशीर्वाद आहे, प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहे. याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादिकाहो पुढे काय झालं ते विदुर म्हणतात, पुढे प्रचेतस कोण होते ते आम्हाला सांगा. आणि मग ध्रुवाचा वंश सांगायला ते सुरुवात करतात. मैत्री म्हणतात, विदुरा ध्रुवश्रेष्ठोत्कल पुत्र, ध्रुवाला उत्कल नावाचा जो पुत्र होता त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला, वायूची पत्नी तिच्यापासून झालेला जो होता तो उत्कल तसा खूप पराकोटीला पोहोचलेला होता. खरं म्हणजे मुक्तात्माच होता तो, पण जन्माला आला होता. त्यामुळं लोकांना तो मूर्ख वाटायचा. लोकांना वाटायचं काय वेडा आहे हा, वेड्यासारखं वागायचं. जसा जड भरत आहे तसाच हा उत्कल होता, तो वेड्यासारखाच वागायचा. जन्मल्यापासून तो निस्संग होता. तो कोणाशी बोलत नव्हता, चालत नव्हता, पाहत नव्हता. लोक म्हणायचे अहो बोलत नाही, पाहत नाही, चालत नाही, याला काही कळतं का नाही. अत्यंत ज्ञानी होता, पण तो असं वागायचा. दर्दर्श लोके वितत, लोकांना दाखवण्यासाठी तसा वागायचा. आत्मानं ब्रह्मनिर्वाणम, आणि फक्त ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मामध्ये तल्लीन होऊन बसायचा. लोकांना वाटायचा हा जड आहे, हा अंध आहे, हा बधीर आहे, याला ऐकू येत नाही. लोकांना वाटायचं याला ऐकू येत नाही, याला बोलता येत नाही, याला कळत नाही. याला सगळं कळत होतं, पण लोकांना जडांध बधीर होऊन लोकांना तो जडांध बधीरवत वाटायचा. त्याप्रमाणे जड आणि उन्मत्त आहे म्हणले जाऊ द्या. मग लोक म्हणले याला नका राज्य देऊ, वत्सराला राज्य द्या. म्हणून त्याला राज्य दिलं नाही. तो शेवटी निघून गेला आणि वत्सर जरी लहान होता तरी त्याला राज्य दिलं. त्याप्रमाणे वत्सरची पत्नी जी होती ती स्वबिथी नावाची होती. तिच्यापासून पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय हे मुलं झाले. त्यानंतर पुष्पार्णाला प्रभा आणि दोषा हे मुलं झाले. त्यांना 2 स्त्रिया होत्या. पुष्पार्णाला प्रभा आणि दोषा ह्या 2 स्त्रिया होत्या आणि त्यांच्यापासून प्रातः, मध्य आणि सायम असे 3 पुत्र झाले. एकीकडे हे रूपक वाटतं आणि दुसरीकडे हे नाव आहे.
दोषापासून प्रदोष, निशित, दुष्ट हे 3 पुत्र झाले. विष्णूने आपल्या पत्नी पुष्करणी हिच्यापासून सर्वतेजा नावाचा पुत्र उत्पन्न केला आणि त्यांच्या पत्नी आकुती पासून चक्षु नावाचा पुत्र झाला. तो चाक्षुष मन्वंतरामध्ये मनु झाला. चक्षु मनुची स्त्री नडवला, तिच्यापासून पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, वृत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुख हे मुलं झाले. हे 12 सत्वगुणी बालक झाले. उल्मुखाने आपली पत्नी पुष्करिणी हिच्यापासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय हे उत्पन्न केले. अंगाची पत्नी सुनीथा हिच्यापासून क्रूर कर्मा वेनाचा जन्म झाला. आता आणि मग शेवटी राजा ह्या वेनाच्या वागण्यावरून शेवटी वनामध्ये निघून गेला. असं सांगितल्याबरोबर विदुराने प्रश्न केला, महाराज अहो एवढ्या चांगल्या ध्रुवाच्या या वंशामध्ये असा वाईट मुलगा कसं काय जन्माला आला ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. मैत्रेय म्हणतात, विदुरा अंगोश्वमेधम राजर्षी राज महात्म. एकदा असं झालं की अंग जो होता त्या अंगाने महाक्रतुम यज्ञ केला, मोठा यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचे ब्राह्मण होते, चांगले मंत्रज्ञ होते, सगळं कुठेही चूक झाली नाही, सगळ्या प्रकारच्या वस्तू यज्ञातल्या चांगल्या होत्या, पवित्र होत्या, जसं शास्त्रात सांगितलं तसा यज्ञ झाला. पण काय, पण यज्ञामध्ये कुणीही आविर्भाग घेतला नाही. इंद्राय स्वाहा म्हटल्यानंतर इंद्र म्हणले मला नको, अग्नय स्वाहा अग्नी म्हटला मला नको. अरे अग्नी नाही, इंद्र नाही, प्रजापती नाही, सोम नाही, कुणीच यज्ञ भाग घेईना. म्हणजे असं का झालं. राजाने विचारलं, का हो ऋषी महाराज तुमचे मंत्र चांगले आहेत, तुमच्या मंत्रात काही चुका आहेत का. म्हणजे नाही, उच्चार चांगले आहेत, अगदी म्हटल्याप्रमाणे वेदातल्या लिखाणाप्रमाणे आम्ही करतोय. मग आपण जे साधन सामुग्री जमा केली त्याच्यात काही चूक आहे का. म्हणजे त्याच्यातही काही चूक नाही. मग मला हे सगळे देव माझा आविर्भाग का घेत नाही. सगळं जर चांगलं असेल तर आविर्भाग घ्यायला काय हरकत आहे, माझ्यात काय दोष आहे सांगा. असं म्हटल्यावर त्यांनी डोळे झाकले आणि राजाचा सगळा इतिहास पाहिला मागचा पुढचा. म्हणले, अरे राजा तुला पुत्र नाही त्यामुळं आविर्भाग घेत नाही. म्हणले मग आता पुत्र निर्माण करण्यासाठी यज्ञ करू आपण. चला, इष्टते पुत्र कामस्य. मग पुत्र प्राप्तीसाठी इष्टी केली, यज्ञ केला, झालं. पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला, हा मात्र यशस्वी झाला. प्रत्यक्ष यज्ञ पुरुष त्या अग्नीमधून बाहेर आले. तस्मात पुरुष तस्तो हेम माल्यंबरम राहा. अगदी सुवर्णांकित अशा प्रकारचं वस्त्र धारण करून हा अग्निसमोर आला आणि हिरण्मयेन पात्रेनं सोन्याच्या पात्रामध्ये त्यांनी पायस आणला, खीर अग्नीनी, आणि सांगितलं सगळ्या ब्राह्मणांनी ही खीर तुझ्या पत्नीला दे, तिच्यापासून त्याला चांगली संतती होईल. याप्रमाणे सिद्धमादाय पायसम गर्भकाल उपावृत्ते. आणि मग योग्य काळामध्ये ऋतुकाली यांनी गमन केलं आणि तिच्यापासून पुत्र पोटामध्ये वाढू लागला. तो जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर सबाल एव पुरुषो. जन्माला आल्याबरोबर हे महत्वाचं आहे, मुलगा मुलगी कुणी जन्माला आल्यानंतर कुणी पहिल्यांदा पाहावं पहिल्यांदा. तिथे आले त्यांचे आजोबा, आईचे वडील, आणि अरे आपल्या मुलीचा मोठेपणा आहे, कौतुक आहे, तुला मुलगा झाला वाटतं म्हणून मी बघायला आलो म्हणून आले. हे आजोबा कोण होते? मृत्यू होते. हे आजोबा मृत्यू होते. मातामह मनोव्रता. हे मृत्यू आजोबा असल्यामुळं त्यांनी पाहिलं आणि त्यांची सावली त्याच्यावर पडली. बस एवढंच कारण झालं. अधर्मात बहु मृत्यू हे यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील होते. हे पाहिल्याबरोबर त्याच्याप्रमाणे तो वागू लागला. त्याचे गुण सगळे त्याच्यात आले मृत्यूचे. आणि मृत्यूचे गुण म्हणजे अधर्म, लोकांना मारणं, नष्ट करणं, त्रास देणं. बस हा क्रीडतो बालान. आणि याची गंमत अशी की मुलांबरोबर खेळायला जायचा, हा ताकदवान होता. राजाचा मुलगा मुलाबरोबर खेळायला जायचा तर मुलाला पोहायला जाऊ आपण म्हणायचा, आणि पोहायला गेलं की मुलांना विहिरीत बुडवायचा, मुलं मरायची. खेळताच मारायचा, इतका मारायचं की मुलं मरायचे.
क्रीडितो बालान वयस दारुणः प्रसेंद्रनुकृश पशुमारम मारयत. अरे पशुला मारायचं, त्याप्रमाणे पशु जसा मारतो त्याप्रमाणे हा मुलांना मारायचा. त्यानंतर अत्यंत दुष्टपणाने वागायचा. लोकांचे मुलं ठार मारू लागला. असं म्हटल्यानंतर सगळे लोक एके दिवशी शरण आले. सगळ्या गावातले लोक म्हणले, अहो काय राजेसाहेब, तुमचा मुलगा त्याने आमच्या मुलाला नुसतं मारलं, जाऊ दे ठार केलं. असे अनेक मुलं ठार केले आणि तुम्हाला जसं तुमचा मुलगा प्रिय आहे तसे आमचे नाहीत का? आणि मग राजाला वाईट वाटलं. म्हणजे अरे काय कदापत्यम, मला त्यापेक्षा या अपत्य झालं नसतं तर बरं झालं असतं. कदापत्यम, विनाकारण मला अपत्य झालं. हे अपत्य म्हणजे माझी आपत्तीच झाली. सदपत्य शुचाम पदात हा शब्द वापरलाय की शुचाम पदात. एखाद्या वेळेला आपण सुपुत्राची अपेक्षा करतो पण कुपुत्र जन्माला येतो आणि कुपुत्राला आपण पालन करावं, त्यापेक्षा कुपुत्र नसता झाला तर बरं झालं असतं. कुपुत्र हा घरचा नरक बनवतो. विनिर्विद्ये ग्रहान मरतो या क्लेश आणि वाहाग्रह. हा ज्या घरामध्ये हा कुपुत्र राहतो तो घराचं नरक बनवतो. आणि मग वाईट वाटलं आणि शेवटी राजा कदरून त्रस्त होऊन निघून गेला. राजाच निघून गेला, त्याचा बापच निघून गेला वनातून. आता आई आणि हा राहिला. मग तो काय बाबा, हातामध्ये राज्यच आलं. राज्य आल्याबरोबर बस मी राजा आहे, आता मी काही करू शकतो, अशा पद्धतीने तो बोलू लागला. आणि मैत्री म्हणतात विदुरा, मग सगळ्या आपल्या भृगवादक मंत्र्यांना बोलावलं आणि सांगितलं, काही नाही, मी सांगतो ती आज्ञा, यज्ञ बंद, याग बंद, देवपूजा बंद. म्हणजे बंद? हो म्हणजे मी राजा आहे आणि राजा देव असतो, बरोबर आहे का? म्हणजे राजा देवाचा अंश असतो, बरोबर आहे का? खोटं आहे. म्हणजे बरोबर आहे. मग राजा जर देवाचा अंश असतो तर मी देव आहे, माझी पूजा करा, माझ्यासाठी सगळं करा, अनुष्ठान करा, सगळं बंद करा. आणि त्यांनी भेरी वाजवून सगळीकडे द्वाही फिरवली. काय न या नाष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित. यज्ञ बंद करा, याग बंद करा, उपासना बंद करा. जर केलं तर मी त्याला देहांताचं शिक्षा देईल म्हणून सांगितलं. एवं मदांध उत्सिक्तो निरंकुशैव द्विपः. संस्कृतमध्ये द्वीप शब्द जर ह्रस्व आला तर त्याचा अर्थ हत्ती होतो आणि तो दीर्घ आला तर त्याचा द्वीप असा होतो. म्हणजे आपण जे सप्तद्वीपवती पृथ्वी म्हणतो तो. म्हणून संस्कृत इतकं सूक्ष्म आहे. इथे इव द्वीपः, हत्तीप्रमाणे, मदांध हत्तीप्रमाणे तो सगळीकडे नाचू लागला. आणि एखादा निरंकुश हत्ती असावा त्याप्रमाणे तो वागू लागला. ते म्हणतात नृपासनाचा दुरुपयोग करू लागला. अहिरेव पयः पोषाहा. आणि लोक म्हणू लागले, अरे अरे, विनाकारण आपण ज्याला राज्यावर बसवलं, एखाद्या नागाला दूध पाजलं तर जसं त्याचं विषच होतं, दूध होत नाही, त्याचं अमृत होणार नाही, तसा आपण ज्याला याच्या मागे उभ्या राहिलो हे चुकलं. अहिरेव पयः पोषा, पोषकस्य अनर्थभृत. हा अहि सर्प, त्याला दूध किती पाजलं तरी तो सर्प शेवटी दूध पाजणाऱ्यालाच दंश करतो. तसा हा राजा आपल्यालाच कदाचित ठार मारील, आपल्याला नष्ट करील. सगळीकडे अराजक माजलं. अरे अरे अरे, देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, याप्रमाणे त्याची स्थिती झाली. सगळे मुनी म्हणू लागले एके दिवशी म्हणले, आपण याला एकदा सांगून बघावं, एकदा कानावर घालून बघावं, त्याच्या आईला बोलावं. आईला बोलले, सुनीथे, हे बा तुझा मुलगा हा काही चांगला वागत नाही, त्याने देव धर्म कर्म सगळं बंद करून टाकलंय, यज्ञाला बंद करून टाकलेत आणि तो अशा पद्धतीने वागू लागला की तो स्वतःच सर्वाचा मालक आहे अशा पद्धतीने वागू लागला. मग त्याला तुम्ही सांगा. आई म्हणली, मी नाही सांगू शकत, माझ्या शब्दाच्या बाहेर गेलाय म्हणले. आता वडीलच त्याला कदरून निघून गेले तर माझं काय ऐकणार आहे? मग काय करा, तुम्ही एकदा सांगून बघा. सगळे ब्राह्मण एकत्र आले, मंत्रीगण आले आणि त्यांनी सांगितलं, राजेसाहेब तुम्ही जे वागता ना ते अधर्माने वागताय. हा अधर्म हा योग्य नाहीये, ते मला सांगू नका. मला जे कळतं ते हेच आहे, धर्मानेच मी वागतोय. तुम्ही मला अधर्म म्हणतात आणि तुम्ही जे वागता ते चुकीचं वागतात. कारण धर्म कर्म हे काय तो मला कळतोय. राजा हा जर देवाचा अंश आहे, राजा हा जर विष्णूचा अंश आहे, हे खोटं जर नसेल तर माझी पूजा करायची. आणि जर तुम्ही दुसरं कोणाची पूजा केली तर जारी एखादं
जाराची जशी उपासना एखाद्या स्त्रीने करावी किंवा पती असताना सुद्धा जाराच्या नादी लागावं, तसं तुम्ही मी असताना दुसऱ्या कोणाची उपासना करणं म्हणजे जाराच्या नादी लागणे. असं ऐकल्यावर सगळे ब्राह्मण म्हणले, काय हो म्हणले, बालिशाबतो युयंबो, तुम्ही काय बालबुद्धी आहेत म्हणले, तुम्ही बालिश आहेत, निर्बुद्ध आहेत, काय बोलायला लागला, अधर्मे धर्म मानी राहा, अधर्माला धर्म म्हणतात, हे वृत्ती दंपती हित्वा जारंपती उपासते. जशी एखादी पती असताना जाराच्या नादी लागणं अधर्म आहे, तसं मी असताना दुसऱ्या धर्माच्या, दुसऱ्या विष्णूच्या, दुसऱ्या यज्ञयागाच्या नादी लागणं अधर्म आहे. कारण अवजानंती मे मूढा नृपरूपिणमीश्वरम, जर नृपरूपिणमीश्वरम, नृप हाच जर ईश्वर असेल तर मीच देव आहे. आणि मग मात्र विष्णू विरंचो गिरीशे इंद्रो वायू रवी, विष्णू मीच आहे, इंद्र मीच आहे, वायू मीच आहे, रवी मीच आहे, त्याचप्रमाणे गिरीशय मीच आहे, मीच धनदय, मीच सोम आहे. वा 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 म्हणले, छान, सगळं मी आहे. आणि म्हणून माझी पूजा करा, माझी उपासना करा. देहे भवन्ति नृपते सर्व देवमयो नृपः, सगळे देव नृपाच्या शरीरात असतात. खरंय का नाही ब्राह्मण बुवा? म्हणले खरंय. अहो पण कोणत्या राजाच्या शरीरात असतात? जो धर्माने वागतो त्याच्या. हा त्यातला सूक्ष्म अर्थ आहे. पण ज्याला तू सोडून सगळं बोलायचं होतं, बलिमचं म्हणजे महरत. आणि म्हणून मैत्री म्हणतात, विदुरा, याप्रमाणे घटना घडली. आता पुढे संपूर्ण समाज त्याच्या विरोधात कसा जाईल आणि नंतर याला कशा पद्धतीने ब्राह्मण लोक ठार करतील आणि पुढे मग प्रत्यक्ष यांच्यापासून पृथू कसा जन्माला येईल या संबंधीचं जे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे